सध्या शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांची सीएससी केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलं आहे. मग आता हे ओळखपत्र महत्त्वाचे का आहे? शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे मिळणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, शेतकरी ओळखपत्र काय आहे? तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ॲग्रीस्टॅग प्रकल्पाचा शेतकरी नोंदणी हा एक महत्त्वाचा भाग आहे. या मोहिमेचा उद्देश शेतकऱ्यांना थेट सरकारी योजना, कृषी कर्ज, उच्च दर्जाचे बियाणे आणि इतर फायदे उपलब्ध करून देणे हा आहे. तर शेतकरी नोंदणी म्हणजे नेमकं काय बघा. शेतकरी नोंदणी ही भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा ॲग्रीस्टॅग प्रकल्पांतर्गत एक उपक्रम आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांची लोकसंख्याशास्त्रीय माहिती, त्यांच्या शेतजमिनीची माहिती, प्रत्येक शेतीच्या जागेचे GPS निर्देशांक, जमिनीवर पेरलेल्या पिकांची माहिती इत्यादी माहिती डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये संग्रहित केली जात आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आधारवर आधारित 12 अंकी युनिक ID म्हणजेच युनिक शेतकरी ID दिला जाईल. यामुळे शेतकरी त्यांची ओळख डिजिटल पद्धतीने पडताळू शकतील. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मालकीच्या सर्व खासऱ्यांचा समावेश करून या प्रक्रियेत मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबसाईटद्वारे शेतकऱ्यांच्या आधारशी जोडले जाईल. तर शेतकरी नोंदणीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ते पहा. तर शेतकरी ओळखपत्र तयार केल्यानंतर कोणत्याही कागदपत्राशिवाय सरकारी योजना आणि सेवांमध्ये सहज प्रवेश मिळेल. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ पात्र शेतकऱ्यांना थेट देण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक असेल. पात्र शेतकऱ्यांना PM किसान, मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि इतर योजनांमध्ये आपोआप सामील होणे शक्य होईल. किमान आधारभूत किंमत आणि इतर योजनांतर्गत शेतकऱ्यांकडून तात्काळ पिके खरेदी करणे शक्य होईल. शेतकऱ्यांच्या पिकानुसार पीक विमा डिजिटल पद्धतीने शक्य होईल. शेतकऱ्यांना KCC कर्ज सहज आणि जलद मिळू शकेल. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विविध सेवा आणि बाजारपेठांचा लाभ घेता येईल. शेतकरी त्यांच्या पिकांच्या मातीच्या परिस्थितीनुसार आणि कृषी हवामानाच्या परिस्थितीनुसार सल्लागार सेवा घेऊ शकतील. सरकारी योजनांमध्ये लाभांचे समान वाटप सुनिश्चित केले जाईल आणि लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांची ओळख पटवणे देखील शक्य होईल. भविष्यात नाव हस्तांतरण, खरेदी विक्री, नोंदणी प्रक्रियेत देखील शेतकरी ओळखपत्र आवश्यक असेल. तर शेतकरी ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांना PM किसानचा लाभ मिळणार नाही. तर 20व्या हप्त्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.